अरे तुम्ही अरे बंद करा. आजच्या आजच्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा असा निर्णय आम्ही घेतलेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं झालेलं नुकसान जे होतं त्याचे पंचनामे झाले. जवळपास 15 लाख हेक्टर पर्यंत किंबहुना त्याहीपेक्षा जास्तीचं नुकसान होऊ शकतं. परंतु आतापर्यंत आलेल्या 15 लाख हेक्टर शेतीचं नुकसान जे झालेलं आहे यासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने शिवसेना भाजपा युतीच्या सरकारने आज एक विशेष बाब म्हणून आतापर्यंत कधी एवढं नुकसान भरपाई मिळाली नव्हती तेवढी म्हणजे एनडीआरएफच्या मोबदल्यापेक्षा दुप्पट नुकसान भरपाई. एनडीआरएफच्या जी मदत आपण देत होतो एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे त्याच्या दुप्पट नुकसान भरपाई या ठिकाणी देण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे. त्याचबरोबर 2 हेक्टरची मर्यादा होती, 2 हेक्टरची मर्यादा वाढवून आम्ही ती 3 हेक्टर पर्यंत केलेली आहे. ज्यामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळेल आणि त्यांना मोठा दिलासा मिळेल. हा एक मोठा निर्णय आम्ही आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये घेतलेला आहे. विशेष पॅकेज जाहीर करण्यात येणार आहे का? नाही, एनडीआरएफच्या दुप्पट. एनडीआरएफ जेवढे पैसे मिळत होते नॉर्मप्रमाणे नियमाप्रमाणे त्याच्या दुप्पट पैसे या आजच्या कॅबिनेटमध्ये आम्ही बैठकीमध्ये निर्णय घेतला. नाही, एनडीआरएफच्या नॉर्म्स प्रमाणे 6,800 रुपये हेक्टर मिळत होते, त्याच्या दुप्पट देण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे. 2-3 हेक्टर जी 2 हेक्टर पर्यंत मर्यादा होती ती आम्ही वाढवून 3 हेक्टर पर्यंत केलेली. आणखी एक निर्णय घेतलेला आहे त्याच्यावर मुख्यमंत्री सांगतील. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुंबईची जी मेट्रो 3 आहे याच्या संदर्भात याची जी वाढलेली कॉस्ट आहे त्या किमतीला मान्यता देण्याचा प्रस्ताव होता. माननीय मुख्यमंत्र्यांनी तो प्रस्ताव आपल्या बैठकीमध्ये मांडला होता. आपल्याला कल्पना असेल की 2015 साली 23,000 कोटी रुपयाची याची किंमत होती. परंतु लॉक एस्टिमेट्समुळे आणि कॉस्ट एस्कलेशनमुळे मध्यंतरीच्या काळात जवळजवळ 2.5 वर्ष हे काम बंद असल्यासारखंच होतं. त्यामुळे जो प्रकल्प आपल्याला पहिला फेज 2021 साली आणि पूर्णपणे 2022 साली पूर्ण करायचा होता तो पुढे गेला कारशेडवरच्या स्थगितीमुळे आणि आता त्याला 10,000 कोटी रुपयाची अजून वाढ देण्यात आलेली आहे. 23,000 कोटी रुपयाचा प्रकल्प ढोबळमानाने आता 33,000 कोटी रुपयाचा झालाय. त्याला मान्यता देण्यात आली आहे. जवळजवळ या ठिकाणी स्थापत्य कामं 85% पूर्ण झालेली आहेत. इतर सगळी कामं मोठ्या प्रमाणात पूर्ण झालेली आहेत. केवळ कार डेपोचं काम हे 29%च या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. ते काम आता वेगाने करून याचा पहिला फेज जो आहे तो कुठल्याही परिस्थितीत 2023 साली सुरू झाला पाहिजे अशा प्रकारचं नियोजन करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्याला आज मान्यता मिळाल्यामुळे आणि यामध्ये हा जो काही वाढीव खर्च आहे या वाढीव खर्चामुळे महाराष्ट्र सरकारवर इक्विटी जी आहे त्या इक्विटीच्या 50% पैसे देण्याची जबाबदारी आहे. 50% इक्विटीचे पैसे केंद्र सरकार देणार आहे आणि उरलेले सगळे पैसे हे जायका देणार आहे. जायकाने वाढीव पैसे देखील देण्याकरता मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे आता अतिशय वेगाने हा जो काही मेट्रो प्रकल्प आहे हा पूर्ण करून आणि याच्यामध्ये साधारणपणे हा ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी 13 लाख लोक प्रतिदिवशी याच्यातनं प्रवास करतील. 6 लाख वाहनाच्या ट्रिपा या
रस्त्यावरनं कमी होतील. 2031 पर्यंत 17 लाख लोक प्रतिदिन याच्यामधनं ट्रॅव्हल करतील. त्यामुळे मुंबई करता मोठा दिलासा या प्रकल्पातनं मिळणार आहे आणि त्याकरता सगळ्या मान्यता माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहे.